काय डान्स कॉम्पिटिशन चाललंय? इथं तर सेल्फ हजबंड कॉम्पिटिशन चालू आहे. सेल्फ हजबंड काय असतं तुझी? या अडाण्याची बायको सुद्धा अडाणीच. सेल्फ हजबंड म्हणजे स्वयंवर. म्हणजे लग्न? अय्या नाही. मी जिवंत असताना लग्न? कोणत्या बाईच्या नादी लागला हो तुम्ही? ओ बाई का म्हणतात, मुलगी आमची. मी का बसाव? इथे माझा संसार मोडतोय. आमची छोटी छोटी गोड फिल्मी पोरं. रजनी, रजनी, क्विकलर, गुरगल, आर्यवन, आर्यगन, इंद्रा, द टाइगर. अयो मी आज मैं डॉन का विसरले हो. कसे विसरले? डॉन का भूलना मुश्किल नहीं, नामुमकिन है. आठ मुलं. देवाची कृपा. प्रभुदेवाची. प्रभुदेवाची. जोक म्हणतो त्याचं फॅमिली मॅटर चालू ना, कशाला डिस्टर्ब करतो? यू कंटिन्यू. अहो 8 मुलं. मग थांबला कशाला? अजून 4 निर्माण करायची होती. अख्खी टीम टाकली असती IPL मध्ये. लुंगी नाईट रायडर्स. तुम्ही होणार शिल्पा शेट्टी आणि तुम्ही कोच संदीप पाटील. या लोकांचं एकच घोषवाक्य, हम दो हमारे दो और एक हुआ तो मुंबई भेज दो. एकदम मनसे डायलॉग बोलला बर का तुम्ही. तुम्ही यांचं काय ऐकत बसता हो? घरी 8 आणि पोर पडली त्यांचं काय होणार? 8 मुलं, 4 हॉटेल, दोघात एक दिवस सोड किंवा. आणि बाळाचं काय? तू घे किंवा आपला कॅन्टीन. झालं म्हणजे पोर हॉटेल मला कॅन्टीन देऊन तुम्ही झाले की मोकळे इकडे तिकडे तोंड मारायला. तुम्हाला दाखवतच नाही कोणते रक्ती कोणते किंवा कोणते रक्ती कोणते किंवा कोणते म्हणलं पावे. टॅक्स की तकदीन की तुल्ली यावे. कुणू मुई सल्ले कुणू मुई लल्ले मार तो मुई लल्ले. जिया जले जान जले. गप्पे. कसले कसले लोक आलेत स्वयंवराला. तुम्ही ह्यांचे उमेदवारी अर्ज तपासून बघितले नव्हते का? सूचना माझ्या परिचयासाठी ना सुयोग्य, सुशील, सुदृढ आणि सुसंस्कारित मुलगाच पाहिजे. तसेच घटस्फोटे, दारुडा, व्यसनी, शौकीन, सेकंड हँड नसला पाहिजे. असाल तर ताबडतोब चालते. हा निघा, तुमच्यासाठी होतंय. खुर्ची आहे, कशी सोडू? सेकंड राऊंड सुरू झाला की काय? तयारी करता करता मला जरा उशीरच झाला. आपल्या परीचं स्वयंवर आहे ना, म्हणून मी नवीन पैठणी घेतलीये. रूपसंगम दादरची. आत्याबाई 6000. 10. आता इकडे पहा. काही बोलायचंय तुम्हाला? हो. मग उभे राहून बोला ना. तुमची शिकवण आहे. पाटील, तुम्हाला हवा असलेला सगुण साकार, निर्गुण निराकार, कर्कटावर ठेवून उभा असलेला मीच तो प्रोफेसर कॉट. चंद्रशेखर ओंकारनाथ आहे माहिती मला. हो गुरुजी, द्या आशीर्वाद. लग्नाआधी नको गे हे सगळं. पितृतुल्य गुरुजींना नमस्कार करायला आवडेल मला. अगं, इथं मी द्रोणाचार्यांप्रमाणे तुझा अंगठा नाही हात मागायला आलोय. परी, तुमच्यासाठी आणि फक्त तुमच्यासाठी. अहो, तू म्हटलं तरी चालेल. तुम्ही माझ्या वडिलांसारखी. मी तुमच्यासाठी प्रेमपत्र लिहिलंय. कि मेरा प्रेम पत्र पढ़कर तुम नाराज ना हो, तुम मेरी जिंदगी हो, तुम मेरी बंदगी. अरे बस बस बस. बसा बसा, वडील बसा म्हणते. सुरू करतो. आदरणीय महोदया, विषय हात मागण्याबाबत. यंगा रास्कला,
माइंड इट. मी चंद्रशेखर ओंकारनाथ तांदळे, फर्ग्युसन मधील प्रोफेसर, उपरोक्त विषयाबाबत आपणास अशी विनंती करतो की आपण माझ्या जीवनरूपी वर्तुळाची स्पर्शिका बना, जेणेकरून आपण माझ्या जवळ राहाल. परी, आजपर्यंत आम्ही 4.5 मुली बघितल्या. 4.5 मुली? मी यांना अजून अर्धेच अभ्यासले आहे ना. तुम्हाला सांगतो, मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा पाहिले तेव्हा माझे हृदय ताशी 4320 ऐवजी तशी 8640 म्हणजे दुप्पट वेगाने स्पंदू लागले. मी तुम्हाला आतापर्यंत थोडं तरी इम्प्रेस केला असेलच, मग मी तुम्हाला तू म्हणलं तर चालेल. यांच्यापैकी कोणीतरी तुला USA, स्वित्झर्लंड, चीन अशा ठिकाणी घेऊन जाईलही, पण मी तुला अफगाणिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, भूतान अशा नयनरम्य ठिकाणी मधुचंद्रासाठी घेऊन जाईन. अहो, युगांडा राहिलंच की. ते काय नयनरम्य ठिकाणे? तिथं आमच्या शाळेची ट्रिप गेलेली, तिथं आपण मधुचंद्रासाठी जायचं. असो, आणि कवितांचंच म्हणशील तर ते तर किती सोपं काम आहे. आपल्या दोघांची कर बेरीज, या साऱ्यांची कर वजा बाकी, कारण भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी. आय्य जमलं. अहो, इतक्या वेळ प्रोफेसर होता ते ठीक होतं, आता झाला की काय कवी. परी, बस, तू फक्त माझ्या हृदयाच्या बँकेत खातं उघडच. तुझ्या मुद्लावर मी 10 100 200 300 अगं तू म्हणशील त्या दराने व्याज द्यायला तयार आहे. हो प्रोफेसर, चांगले आश्वासन देता तुम्ही. नाही म्हणजे तुमच्याकडे ट्युशन लावावी म्हणतो, निदान निवडणुकीत फायदा तरी होईल आम्हाला. असे खोडकर विद्यार्थी आम्हाला अजिबात आवडत नाहीत. तुमच्यासाठी चार्टर क्लासेसच योग्य. बसा तिकडे. आपल्या अपत्यांबाबतच जर म्हणशील तर मी तोही विचार करून ठेवलाय. जर मुलगी झाली तर इष्टिकाची ती, मुलगा झाला तर पायथागोरस, आणि जर जुळं झालं तर लसावी आणि मसावी. तेव्हा परी, तू या सर्व बाबींचा योग्य तो विचार करशील आणि योग्य तोच निर्णय घेशील अशी अपेक्षा. कळावे, तुझा आणि तुझाच संलग्न कोण, कॉट. विजू दादा, ए विजू दादा, हो, मला पसंत आहे. नवरा जिवंत आहे अजून. माझं सुख कोणाला पाहवतच नाही. इथं बरं होतं गं बाई, इथं कोण होतं गं बाई. पिंपांची मनी मनी कुची कुची, पिंपॉंगची मनी मनी कुची कुची कुची, पिंपांची मनी मनी कुची कुची, पिंपॉंगची मनी मनी कुची 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 कुची. एक गप्रा कोंबड्या. मी काय म्हणतो ते मला कळत नाही, मी काय म्हणते ते तुला कळत नाही. काही झालं की थोबाडवार करून म्हणतात का? 3-4 दिवस झाले कधी फडाफडा करायचं, कुची कुची करायचं आणि नंतर म्हणायचं. आणि तुम्हाला सांगते, मी त्याची दाढी काही खरीबिरी नाहीये, विकत पण घेतलेली नाहीये. बाहेर कुठली म्हैस दिसली, तिची शेपटी करा करा कापली आणि लावली आपल्या थोबाडाला. तेच म्हटलं, धारा काढायला गेलो म्हशीच्या आणि बघतो तर काय, म्हशीला शेपूटच नाही. बाबा, आपल्याच म्हशीची शेपूट दिसते. दाढी लावली बोकडासारखी आणि आता हंबरतोय म्हशीसारखा. अय्या बाबा, काय परफेक्ट आवाज करता येतो म्हशीचा तुम्हाला. म्हशीचा नाही ग, रेड्याचा. आणि त्याच्या डोळ्यांवरची चिकटपट्टी पण काढा. नको 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 पाटील, नको नको नको. धन्यवाद, तुम्ही माझे डोळे उघडले. एक मिनिट इकडे बघ.
तो चकना नाही. पाटील नो स्पीड. मी तुमच्या मुलीसाठी योग्य आहे तेव्हा माझंच लग्न करा तुमच्या मुलीबरोबर. पाटील हो. एक गलत कदम आपके बेटी की जिंदगी खराब कर सकता है. तेव्हा योग्य त्या जोड्या जुळवा. आणि रे माझे पैसे दे. कसले पैसे? 3-4 दिवस ऍक्टिंग केल्याचे वरून एक्स्ट्रा चार्जेस. एक्स्ट्रा चार्जेस बॉडी काढता. आणि तुम्हाला सांगते, तू देतो की पैसे मला? नाही. मी सांगते ना. नको मी सांगते ना ताई. नको बॉडी कार्ड नको प्लीज. तुम्हाला सांगते हा काही चिनी बिनी नाहीये. चिनी बघा दाढी मला चिनी मी. माहिती का हा कोण आहे? मा साहेबांचं पोरग आहे ते. बया 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 त्या मा साहेबिनीची ही हिम्मत. तीच ती तमाशा स्पॉन्सर करणारी. तिने सिक्रेट एजंट म्हणून पाठवलंय त्याला. नाळाचं उत्तर सुपारीने द्यायचं ठरवलं होतं ना. मासाहेब हळू हळू हळू. हो माझ्या हिशोबाने काय बोलू नका. आता तरी नीट बोल ना थोबाड्या. पंड्या काय लाद घालायच्या. थांब बेटा. तू नको. मीच घालते याला लाल. अशा वात्रट विद्यार्थ्यांच्या पृष्ठभागावर नथा प्रहार करून त्यांना बाहेर काढण्याचे योग्य पाटील. हो हो पाटील तुमच्या म्हशी शक्ती. पंड्या फेविक्विक मी लावू. म्हशीला लाव. तर कविराज आता तुम्ही सुरू करा. हे पोरग निदान घटक चाचणीत तरी पास होतंय का नाही बघायचंय मला. हो हो अशा कविता केल्या आहेत की जळतील सारे. कोवळ्या उन्हामध्ये पडले गुलमोहराचे सडे. इतकी दूर का उभी जवळ येना गडे. जास्त जवळ जाऊ नको का बरे. तसा हामलेस वाटतो. पण तरी सुरक्षित अंतर ठेवलेले बरे. आत्या माझं लक्ष आहे वर्गात. तुम्ही बघा कवीकडे. आज शब्द द्यावे वाटले मनातल्या या भावनांना. तुला काल एकदाच पहिले म्हणून फक्त राहावे ना. शपथ तुझ्या बांगडीची गाठ घालीन जीवनाची. कर लग्न माझ्याशी नाहीतर तुझ्या आत्याची. काय पोटी भरेन मी. रूप तुझे बघता कळाले की सौंदर्य काय असते. आवडली असती तू मला जरी तुला धापण असते. ढेकणासारखा तुझा बाप आहे डोक्याला ताप. आणि हा तर मार्गातला साप. आठवतं का तुला परी मी इथेच उभा होतो. सगळे पुरुष माझ्या शेजारी. मी किती खुश होतो. एक होतं मडकं. दे आर स्टिल टॉकिंग अबाउट अस. सॉरी हाँ थोड़ा उशीर झाला. ओके थोड़ा पॉटी का तकलीफ था ना. अब एकदम क्लियर है. पाटिल मगर चीनी कम है. ओ चांगला पिक्चर होता. मुझे पता है वो अच्छा पिक्चर था. मैंने एक्टिंग की थी उसमें. वो चीनी के बारे में मत करो. ओ त्याला हाकललं. तू बस तू बस. एक होतं मडकं आणि एकडे नेसलं फडकं. मडकं काही फुटे ना पण फडकं काही सुटे ना. परी तुझ्या माझ्या जीवाचा घालू ताळमेळ. आणि झालीच पोरं तर खेळ कबड्डीचा खेळ. स्वप्नात येऊन माझ्या घेतेस अशी गिरकी. आणि हृदय माझं कसं होतं खाली आणि वरती खाली आणि वरती खाली आणि वरती. मागणं फक्त एकच आहे तू अशीच राहा. इथे गरज नाही अंकाची. तू परी आसमानीची. छे 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 ह्या कविता झाल्या. असलं काही चालणार नाही. बाबा माझं ठरलंय. मला ह्याच्याशीच लग्न करायचं. ए ताई काही पण चॉईस आहे का? किती चांगले चांगले मुलं आहेत तुला. हा चांगला. अगं किती छान छान कविता करतो तो. हा चांगल्या कविता करतो. अगं तुला वेड वेड लागले की काय? काय बोलतेस ते तुझं तुला कळतंय का? श्रावणपेक्षा तर तो नक्कीच चांगला आहे. हो ना बाबा. अरे विजा जरा समजून सांग.
अगं डोकं बिकं फिरलं की काय तुझं? नाही अगं आता तूच तर म्हणाली होती ना का हामलेसे म्हणून दुसऱ्या मुलींकडे बघेल याचं टेन्शनच नाही. तुझ्याकडे तरी बघेल का? नाही माझं ठरलंय मला ह्याच्याशीच लग्न करायचं. आमचा शब्द हा अंतिम शब्द आहे. बरी अगं याच्याशी लग्न करशील तर आपली इज्जत धुळीस मिळेल. बंड्या काय हाकलेला नको. बंड्या हाकल नको ना पाय. अरे बंड्या बंड्या हाकल. बंड्या हाकल त्याला हाकल. आता ह्या उरलेल्या चौघांपैकीच कुणाला तरी निवडण्याचा विचार करावा लागणार आहे. नाही दुसरं कोणी विचार केला तरी माझी काही हरकत नाही. तशी मलाही काही हरकत नाही. तरीच म्हटलं माझ्या नजरेत अशा गोष्टी सुटतीलच कशा. वाटलंच होतं मला काहीतरी चालू आहे, काहीतरी शिस्त आहे. मला भूक लागली. तुझी मॉम काय करते? मेरी मॉम वो बच्चे पैदा करती है. झालं म्हणजे आमचं याही पक्षाचं तिकीट गेलं आणि याही पक्षाचं. बहुतेक अपक्ष म्हणूनच लढावं लागणार असं दिसतंय. अरे मतलब वो गायनेकोलॉजिस्ट है, गायनेकोलॉजिस्ट. गायनेकोलॉजिस्ट म्हणजे माझ्या मंत्रिमंडळातलं महिला आणि बालकल्याण खातं सांभाळायला तुम्ही समर्थ आहात आणि माझ्या हृदय मंडळातलं गृह खातंही तसं रिकामच आहे. अहो but whatever you're trying to say is beyond my capacity to confer because the very language that you're using has never hit upon my tympanum so that the impulses are transmitted by the cochlear branch of the vestibular cochlear nerve synapsing at medial genicular body and reaching the temporal area of the brain for the detailed understanding of spoken language. वा काय छान बोलता हो तुम्ही. म्हणजे मला त्यातलं काय कळलं नाही पण तरी वा चालू द्या. In short, don't use such heavy words. I don't understand so much Marathi. एवढे जड शब्द वापरू नका ना. मलाही तेवढी इंग्लिश येत नाही. इधर तो लैंग्वेज का प्रॉब्लम है. शादी के बाद मुझको इंटरप्रेटर बनना पड़ेगा. इधर आओ, मैं समझाता हूँ. उधर जाने का और मम्मी को बोलने का आई लव यू. मला तुमच्या बरोबर मला बरोबर तुमच्या मला लवकर तरी बोला. अरे अभी तो मॉम ने भी लव कर बोला है, अब तो लव कर. मला तुमच्या बरोबर एक पक्ष काढायचा आहे. पॉलिटिशियन आहे फुल. मी जाऊन सांगतो मम्मीला. नाही, मम्मी डील काय, मम्मी डील काय. मी तयारी करतो तू सांग. ओके सांगा. ओ उधर जाके मम्मी के साथ कुश्ती नहीं खेलेगा. निवडणुकीपूर्वी जशी आम्ही तयारी करतो ना तशी तयारी. कारण मीच तुमचा नारायण, मुरली आणि गोपीनाथ. पक्ष वेगळी असली तरी तिने कृष्णाचीच नावं आहेत ना. असू दे. मीच तुमचा मनमोहन आणि तुम्ही माझ्या मागे उभी सोनिया. मीच तुमचा आर्मस्ट्रॉंग उर्फ भुजबळ आणि या औरचा आबा. विलासात ठेवीन मी तुला. होता आपल्या दोघांची युती, पडेल हे सरकार. हो सरकार, वो भी मेरा ही पिक्चर था. गोविंदा 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 गोविंदा. मग मॅडम आमचं तिकीट पक्क समजू. हो ना. उमेदवार एवढा चांगला असताना नकार का द्यावा. माझा वोट तर तुम्हाला. पण आणि आपण आधी औरोला विचारून घेऊया. नहीं, प्यार में हम औरों की चिंता नहीं करते. औरो बहुत बड़े पॉलिटिशियन बोलोगे, अभी से ही रिश्वत दे रहे हो. ठीक है, करो शादी इसके साथ. मूवी में भी पॉलिटिशियन के साथ भाग गई थी, अभी भी पॉलिटिशियन. चलेगा मुझे.
हाँ, मगर मेरी एक शर्त है, हनीमून सिर्फ राष्ट्रपति भवन पर। वो क्या है, पॉटी की वजह से वो रह गया था ना लास्ट टाइम, अब पक्का देखने हैं मुझे राष्ट्रपति भवन। ठीक आहे, चला. अरे विजा, मनोज कुमार व कसा बसलाय, झोपलाय. ए, उठ. हे शयनग्रह वाटलं काय तुला? कशाला आलाय कॉम्पिटिशन वाढवायला? कुठे? ब्लड सॅम्पल कलेक्ट केले आहेत, युरिन रिपोर्ट्स पाठवले आहेत, 4 नंबरला कॅथेटर 2 नंबरला 5 नंबर मध्ये शिफ्ट केलंय सर. कॅथेटर नाही स्वयंवर सर, मला वाटतं रजिस्टर झाले. ओय, अंगात वगैरे आहे का तुझ्या? शुद्धीवर आहे का? अहो तसं नाही हो, खूप कठीण काम आहे हो माझं. अहो मी इथं 5-5 नाईट्स मारून, 4 डबल इमर्ज करून, 3 रजिस्ट्रारचे कपडे धुवून, 2 हाऊसमॅनच्या शिव्या खाऊन आणि एका रुग्णाच्या नातेवाईकाची झापड खाऊन आलोय हो. मला एकच ब्रेन आहे, त्यातलं पण साला ग्रे मॅटर निघून गेला. राहिला वाईट, त्याचं काय करू? ए बाबा, स्वयंवराचा सेकंड राऊंड सुरू झालाय, बोल तुला काय येतं? मला काय येत नाही, मला काही येत नाही, मला काही येत नाही, मला काही येत नाही. तुला काही येत नाही? म्हणजे अहो असं म्हणावं लागतं, मला येत, मला येत, मला येत असं म्हटलं तर रजिस्ट्रार मरमर काम करायला सांगतात. तसं मला येतं ना. पाटील, मी तुम्हाला पोलीस टाकतो. टाकायच्या गोष्टी करतात, टाकायच्या. राईस तुम्हाला राईस टाकायला शिकतो, स्टिचेस घ्यायला शिकवतो, ब्लड प्रेशर घ्यायला शिकवतो. तुझ्या क्लिनिकच्या बाहेर आहे. परी, तुला ताप आला तर तुझा पॅरासिटामॉल बनेल, तुला डिहायड्रेशन झालं तुझा ORS बनेल, आणि आपल्या लेकरांची तर चिंताच करू नको ग. OPV, BCG, DPT, मीजल्स, MMR, बूस्टर. आता मात्र मला एवढंच आहे. नाहीतरी इंटर्न्स चिंतीच कामं करतात. अहो पण आम्ही इंटर्न चिंती कामं करतो म्हणून तर आमचे सिनियर्स मोठे कॉम्प्लिकेटेड केसेस सॉल्व्ह करू शकतात आणि लाखो रुग्णांचा जीव वाचू शकतात. तर काय करणार, इथं तर वेगळीच गोष्ट आहे. सकाळपासून सुरू झालेली तानातानी संध्याकाळपर्यंत डबल होते. जेवणाचं तर विचारूच नका. सकाळी अप्पाचा नाश्ता आणि दुपार झाली की निरेशचा मसाला, त्यात भाजीचा पत्ता नको. थोडा वेळ एकांतात कॅन्टीनच्या समोर कट्ट्यावर बसावं म्हटलं तर तिथं पण लोक येतात, कुत्र्याला बिस्किट खाऊ घालत. समोर कट्ट्यावर बसावं म्हटलं तर तिथं पण येतात लोक, कुत्र्यांना बिस्किट खाऊ घालत. एखाद्या वेळी पिक्चर बघावं म्हटलं तर वाटतं 3 तासामध्ये 300 MCQ सहज सॉल्व्ह झाले असते, आणि त्या 300 पैकी 3 जरी MCQ सीईटीत आले ना तर माझा रँक 3000 वर गेला असता. पगार पण तिप्पट झाली असते. पेशंटसाठी अहोरात्र क्लिनिक मध्ये झटावं लागतं, आणि थोडी काय चूक झाली की उभे असतात तोंडाला काळ पासायला, नाहीतर लाखो बुक्क्या मारायला. पाटील,
याच काळात तोंडने जेव्हा आम्ही एखाद्याला मर्त्याचं जित करतो ना, अगर एखाद्या चिमुकला तिचे श्वास परत करतो ना, तेव्हा जी समाधानाची भावना मी अनुभवतो ती याच काळ झालं माहिती आहे. या काळजात परी किती आरामात राहील हे सांगता येत नाही, पण या डॉक्टरच्या काळजात ती सुखात आणि अभिमानाने वागेल एवढं मात्र. तुमच्या वेळेस किती छान आहे, एकदा ट्राय करू का? बसा तुम्ही दोघी बस. तर परी या 2 उमेदवार पैकीच तुला आता तुझा वर निवडावा लागेल. तर मंडळी तुमच्यासाठी खास लावणीचा प्रोग्राम ठेवलाय, तर चांगल्या प्रकारे एन्जॉय करा. चला.
हसली लाली रत्नप्रभा भवताली ती हसली गाली चांदणी रंग महाली आली 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 अरे कॅसेट अडकली का जाऊ द्या नाचा दिंडा 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 छान 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 आवाज किती भारी आहे माझा. आवाजाबद्दल बोलतोय मी मग अरे स्वयंवराचा कार्यक्रम किती छान झाला. स्वयंवर काय एकदम झकास झालं. आता फक्त एवढंच बघायचं, आत्या आणि परी त्या प्रोफेशनल आणि इंटर्न पैकी कोणाला निवडतं. हो ना. तसं बघायला गेलं तर दोघेही उमेदवार योग्य परीसाठी. प्रत्येक बाबाचं स्वप्न असतं आपल्या मुलीने सुखात नांदावं. मग त्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. वाईट वाटून घेऊ नका पाटील. श्रावण सारख्या मुलीला श्रावण सारख्या मुलाला आपली मुलगी देणारा बाप गाढवच असेल. हो ना. तसं तुम्हाला आवडलं. हो बरोबर. चाललं असतं जाऊ. बरोबर. म्हणजे तुम्ही गाढव. हो बरोबर. गप्प बस. अहो पाटील मी आलो. उशीर तर नाही ना झाला. काय जायचं नेहमीच सेंट्रल रेल्वे साठी लेट यायचं बोलायचं. उशीर तरी झाला लेट तरी आलं. पण यावेळी लवकर आलाय तो. फार लवकर आलाय. निकालाला वेळ आहे अजून. त्यानंतर लग्न आणि त्यानंतर जेवण. पाटील मी स्वयंवरासाठी आलो आहे, जेवणासाठी नाही. काय म्हणालास स्वयंवरासाठी. मग तुला फार उशीर झालाय. आणि आता परी तिचा निर्णय सांगणार आहे. छे माझं आणि परीचं प्रेम असताना ती कशी बरं तयार होईल. होणारच तयार ती. जर त्या फुकट्या बरोबर कोण लग्न करेल. फुकट्या राहिलो नाही मी आता. जिल्हा परिषदेत अध्यक्ष म्हणून निवडून आलोय. वा वा छान. भंड्या काय हे आजपासून साहेब म्हणायचं. साहेब साहेब वेळ गेली आता. तू आज जा परी आणि आत्याला घेऊन ये. अरे जावाई वाट बघते निकालाची. जा जा. साहेब कळलं ना, लग्न फिक्स झालंय परीचा. तुम्ही या अक्षता टाकायला. गँग